पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल तालुक्यातील वाघाची वाडी जवळील नदीत पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात एक जण वाहून गेला तर दुसऱ्याचा मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सुमित यशवंत पवार, वय 26, राहणार विचुंबे असे आहे, तर वाहून गेलेल्या तरुणाचे नाव नयन म्हात्रे, राहणार विचुंबे असे आहे। 5 जुलै रोजी सुमित पवार, नयन म्हात्रे आणि इतर 8 जण हे पृथ्वी फार्म हाऊसच्या बाजूला वाघाची वाडी नदी धोदाणी गाव येथे फिरण्यासाठी गेले होते। यावेळी नदी पात्रात त्यांचे इतर मित्र सुमित पवार आणि नयन म्हात्रे हे पोहत असताना नदीच्या प्रवाहात नयन म्हात्रे हा भोवऱ्यामध्ये अडकला। यावेळी सुमित पवार हा त्याला वाचवण्यासाठी गेला असता तो देखील नदीच्या पाण्यातील भोवऱ्यामध्ये अडकला। मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्यात प्रवाहाचा वेग जास्त होता, त्यामुळे नयन म्हात्रे हा पाण्यामध्ये वाहून गेला। त्यानंतर त्यांच्या मित्रांनी नदीपात्रात उतरून पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या सुमित पवार याला पकडले आणि नदीच्या बाहेर आणले। यावेळी त्याच्या नाकातोंडात पाणी गेले होते, त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता। त्याला खासगी कारने उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले। या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदा कांबळे, आनंदा हरगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष डिगे, पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके घटनास्थळी दाखल झाले। वाहून गेलेला नयन म्हात्रे याचा शोध घेतला जात आहे।